आज मी तुमच्याबरोबर 2 चीज केकच्या रेसिपी शेअर करते. ह्या बघा किती छान आहेत दिसायला. व्हॅलेंटाईन स्पेशल आहेत. तुम्ही घरीच बनवू शकता आणि नो बेक आहे. म्हणजे तुमच्याकडे ओव्हन वगैरेची कशाचीच गरज लागणार नाहीये. नो बेक चीज केक आपण बनवणार आहोत. 2 मस्त फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये आणि करायला एवढे सोपे आहेत, की तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी बनवू शकता घरच्या घरी. तर चला बघूयात आपण रेसिपी. नो बेक चीज केक असल्यामुळे त्याला थोडीशी स्टेबिलिटी पाहिजे, म्हणून मी इकडे व्हाईट चॉकलेट वापरत आहे. तर व्हाईट चॉकलेट जे आहे ते मी असं बारीक चिरून घेते आणि आपल्याला जवळजवळ पाव कप व्हाईट चॉकलेट घ्यायचं आहे. डबल बॉयलर मेथडने त्याला मी मेल्ट करणार आहे. आता खालच्या भांड्यामधलं पाणी चांगलं उकळतं आहे. मी गॅस बंद करून टाकला आहे आणि मग वरती मी एक भांडं ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी चॉकलेट म्हणजे त्याच्यात घेतले आणि चॉकलेट मेल्ट करते. आता चॉकलेटचं आपण जेव्हा कधी काही काम करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की चॉकलेटमध्ये एक थेंबसुद्धा पाणी जाता कामा नये. मग आपल्या वाफेचं सुद्धा पाणी त्याच्यात गेलं नाही पाहिजे. त्यामुळे नेहमी भांडं वरचं जे असतं ते मोठं घ्या, म्हणजे ती वाफ आहे ती बाजूने निघून तुमच्या भांड्यात येणार नाही. आणि काढून घेतलं की लगेच बाजूला ते चॉकलेट म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर ठेवा. आता बघा इकडे मी घेतलेले आहेत डायजेस्टिव्ह बिस्किट्स. ती मला छान चुरून घ्यायची आहेत. तर मी साधारण 8 ते 9 डायजेस्टिव्ह बिस्किट्स घेते आणि त्याला मस्त चुरा करून घेते त्याचा. तुम्ही ह्याच्याऐवजी मारीची बिस्किटं वापरू शकतात. ओरिओ तुम्हाला आवडत असेल तर ते वापरू शकता. बिस्किटं तुमच्या चॉईसची तुम्ही वापरू शकता. मिक्सरमधनं 2दा-3दा फिरवलं आणि छान असा बारीक चुरा झाला आहे त्याचा. तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मग आता ह्याच्यामध्ये मला घालायचे मेल्टेड बटर. तर मी काय केलं आहे, अमूलचं जे बटर मिळतं तेच मी वापरते आहे, कारण त्याला थोडीशी खारट चव असते आणि त्याने ह्याला छान चव येते. जवळजवळ पाव कप मी बटर ह्याच्यामध्ये वापरलं आहे, म्हणजे मेल्ट झाल्यानंतरचं. तर तेवढं जे आहे ते मी मेल्ट करून बटर ह्याच्यामध्ये वापरले. तुम्ही थोडं कमी जास्त तुम्हाला जसं लागेल तसं वापरू शकता. आज आपण ह्या अशा छोट्याशा कंटेनरमध्ये चीज केक बनवणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, मोठे चीज केकवाले मोल्ड्स नसतात आणि ते जेव्हा मोल्ड्स आणतात त्याच्यातनं तो चीज केक कसा काढायचा हा एक मोठा प्रॉब्लेम होतो लोकांना, नाही जमत. आपला नो बेक चीज केक आहे, त्याला बेक करायची काहीच गरज नाहीये. ह्या छानशा आपण मोल्डमध्ये त्याला करणार आहोत सेट. आणि ह्याला एक झाकण सुद्धा आहे, तर तुम्ही हे आदल्या दिवशी करून झाकण लावून ठेवू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला सर्व्ह करायचे त्या दिवशी तुम्ही हे असंच्या असं, म्हणजे तुम्हाला सर्विंग प्लेटची वेगळी गरज नाही, असंच्या असं तुम्ही देऊ शकता सर्विंगच्या वेळेला. तर चला आपण आता ह्याच्यात चीज केक बनवूया. आता हे जे आपण तयार केलंय ना बिस्किट आणि बटरचं मिक्सचर, ते आपण सगळ्यात खाली लावणार आहोत, त्याचा एक लेअर. आता ही एक कप्स आपण का वापरले, कारण की हे आपल्याला सोपे पडतात म्हणून. तर ह्याच्यामध्ये असा खाली एक लेअर लावायचा आहे आणि त्याला आपण थोडंसं दाबून घेणार आहोत. तर तुम्ही ना म्हणजे दुसऱ्या कुठल्याही फ्लॅट गोष्टीने सुद्धा त्याला दाबू शकता. मी पुढे तुम्हाला दाखवेन. तसेच आपल्याला सगळे 4 कप जे आहेत त्याच्यामध्ये हे बिस्किट लावायचे आणि खालचा एक मस्त थर त्याचा लावायचा आहे. आता हा जो आपण एक थर तयार केला आहे ना, तो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचा आहे. तर मी असं त्यांना एका ह्याच्यात म्हणजे केकच्या मोल्डमध्ये घेतलं आहे आणि फ्रीजमध्ये मी ह्याला 15-20 मिनटं ठेवून देणार आहे. तोपर्यंत चला आपण चीज केकचं तयार करूयात फिलिंग, म्हणजे चीज केक जो मेन आहे तो तयार करूयात. त्यासाठी मी व्हिपिंग क्रीम घेतले. जवळजवळ मी 120 ml घेतले, म्हणजे 120 ml मी घेतलेलं आहे. तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली घेऊ शकता, जसं तुम्हाला थोडं वाटेल. 3/4 कप वगैरे तुम्ही घेऊ शकता. आता हे आपल्याला मस्तपैकी बीट करून घ्यायचं आहे. व्हिपिंग क्रीम नेहमी आपण स्टोअर करतो तेव्हा त्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आणि मग फ्रीजमध्ये काढून ठेवायचं आपल्याला वापरायचं असेल तेव्हा. आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये असलं पाहिजे जेव्हा आपल्याला त्याला व्हिप करायचे. सॉफ्ट पिक्स आले पाहिजेत तोपर्यंत आपण त्याला व्हिप करून घेणार आहोत. हे बघा एकदम मस्त सॉफ्ट पिक्स आलेत, म्हणजे आपलं व्हिपिंग क्रीम जे आहे ते तयार झालं आहे. तसंच आपल्याला क्रीम चीज घ्यायचं आहे. आता त्याच्यात पण वेगवेगळ्या कंपनीज असतात, जसं की डेलेक्टा कंपनी आहे, त्याचं जनरली सगळीकडे मिळतं. तर तुम्ही क्रीम चीज घेऊ शकता आणि त्यालासुद्धा आपल्याला जरा फेटून घ्यायचं आहे. मग ह्याच्यात बाकी मी काहीच घालत नाही आहे, क्रीम चीज नॉर्मल मी फेटून घेते आहे आणि त्याला छान स्मूथ असं करून घ्यायचं आहे मला. तर क्रीम चीज तुमच्यावर आहे, तुम्ही किती वापरता. ह्या रेसिपीसाठी साधारण आपण 100 ग्रॅम वापरणार आहोत. आता हे जे व्हिपिंग क्रीम आपण व्हिप करून ठेवले त्यातलं थोडंसं काढायचं आहे डेकोरेशनसाठी, कारण आपण 2 फ्लेवर्स तयार करणार आहोत. त्यातल्या एका फ्लेवरसाठी आपल्याला लागणार आहे, मी पुढे तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये. थोडंसं काढून बाजूला ठेवलेलं आहे मी. आणि हे जे व्हिपिंग क्रीम आहे आणि क्रीम चीज आहे, ह्या दोन्हीला आपण एकदम मस्त एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हाच आपला मेन
चीज केक आहे, म्हणजे ह्यानेच सगळा फ्लेवर येणार आहे. त्यामुळे क्रीम चीज कसं आहे ना, तुम्ही थोडंसं कमी जास्त तुम्हाला हवं तसं वापरू शकता. तुम्हाला जसा त्याचा फ्लेवर आवडत असेल तसं तुम्ही त्याला वापरा आणि छान मिक्स करून घ्या. मग हे मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मेल्ट केलेलं व्हाईट चॉकलेट आहे ते सुद्धा मिक्स करणार आहोत. फक्त आपल्याला ह्याची काळजी घ्यायची की आपण जे काय घालतोय ते व्यवस्थित मिक्स करतोय, नाहीतर एका बाजूलाच तुमचं क्रीम चीज राहील आणि एका बाजूला व्हिपिंग क्रीम होईल, मग ते चांगलं लागणार नाही. आणि इकडे आता तुम्हाला बीटर वगैरे वापरायची तशी काही गरज नाही आहे. आपण स्पॅच्युला वापरायचा आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तर आता हे बघा आपले जे मोल्ड्स आहेत ते पण सगळे तयार झालेले आहेत. आपला बेस जो आहे तो छान फ्रीज झालेला आहे. आता त्याच्यावर मी हे जे मिश्रण तयार केले ते असं मी घालते, म्हणजे आपल्याला मोल्ड्समध्ये थोडक्यात ते भरायचं आहे. तर हे मी एक फ्लेवर जो तुम्हाला स्टार्टिंगला दाखवते तो आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर. तर त्याच्यामध्ये आपण जे क्रीम चीजचं मिक्सचर बनवलं आहे त्याच्यात आपण काही फ्लेवरिंग नाही घातलं आहे, कारण आपण वर्ण वापरणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. तर मी 2 जे आहेत ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचे बनवणार आहे आणि 2 मी बनवणार आहे रोज फ्लेवरचे. आता बघा ह्याला मी एकदम व्यवस्थित असं फ्लॅट करून घेतलेलं आहे आणि मग हे असे 2 मी तयार करून घेतल्यानंतर स्ट्रॉबेरीचा क्रश मी त्याच्यावर घालते आहे. बाजारात तुम्हाला हा इझिली अवेलेबल असतो, ऑनलाईनसुद्धा मिळतो आणि जिथे केकचं सामान मिळतं ना त्या दुकानामध्ये हे क्रशच्या बॉटल्स तुम्हाला मिळतात. तर स्ट्रॉबेरी क्रश किंवा कुठलाही दुसरा ब्लूबेरी, म्हणजे बेरीजवाले जे क्रश असतात ना ते खूप छान लागतात. इवन तुम्ही मँगो वगैरेचाही क्रश वापरलात तरी छान वाटतं. मी व्हॅलेंटाईन्स डेसाठी तुम्हाला रेड म्हणून स्ट्रॉबेरी क्रश दाखवते आणि तो खूपच छान लागतो, म्हणून मी तुम्हाला हा एक ह्याच्यामध्ये फ्लेवर दाखवला आहे. असं बघा आपला चीज केक किती मस्त दिसतोय, काय छान सुंदर रंग दिसतात आणि असं तुम्ही जर का कोणासाठी बनवलात तर काय क्या बात आहे, म्हणजे समोरची व्यक्ती एकदम खुश. आता जे उरलेलं व्हिपिंग क्रीम आहे ना त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून रोज सिरप घातले आणि ह्याला मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता इथे एक गोष्ट मी अजून वापरणार आहे तो म्हणजे फूड कलर. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं तर तुम्ही वापरा, नाही तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. मी जेल फूड कलरचा वापर करणार आहे. तो पण जसा आपल्याला हवा तसा 2 थेंब 3 थेंब जसे आपल्याला आवडतील तसे आपण घालू शकतो. काही लोकांना आर्टिफिशियल कलर वापरायचेच नसतात तर त्यांनी तो स्किप केला तरी काही हरकत नाही. फ्लेवर तर केकचा एकदम छानच येणार आहे. आता हे जे आपण रोज फ्लेवरवाला बनवलं आहे ना मिश्रण ते आपल्याला भरायचं आहे. आता रोज फ्लेवरवाला जो आपला चीज केक आहे त्याच्या ह्याच्यामध्येच आपण छानपैकी घातलेलं आहे, म्हणजे आपल्या मिक्सचर जे आहे व्हिपिंग क्रीम आणि चीजचं त्याच्यामध्येच आपण फ्लेवरिंग दिलेलं आहे. त्यामुळे वरनं आपण त्याला क्रश वगैरे नाही लावणार आहोत. तर वरनं कशी डिझायनिंग करायची ते पण मी तुम्हाला दाखवते. आता बघा हा जो आहे ना त्याला मी असं छान फ्लॅट करून घेते, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे त्याचा एक व्यवस्थित लेअर तयार झाला पाहिजे. ते फिनिशिंगसाठी आपण त्याला व्यवस्थित करून घेतोय. आणि ह्यावर मी काय करणार आहे, एका पायपिंग बॅगने जे व्हाईट आपण व्हिपिंग क्रीम काढून ठेवलेलं ते ह्याच्यावर आपण घालणार आहोत. आता इकडे जर का तुमच्याकडे पायपिंग बॅग आणि नोझल असं नसेल तर तुम्ही एक लेअर व्हाईट व्हिपिंग क्रीमचा नुसता पण घालू शकता, ते तुमच्यावर आहे. आणि जे मी नोझल आज वापरले ते आहे स्टार नोझल. आता ह्यावर मी पेटल्स असतात ना गुलाबाच्या, ड्राईड पेटल्स मिळतात बाजारात, त्या ह्याच्यावर घालते आणि बघा किती सुंदर दिसतोय. तर असा हा आपला गुलाब फ्लेवरवाला नो बेक चीज केक तयार झालेला आहे. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ह्या व्हॅलेंटाईन्स डेला नक्की ट्राय करून बघा.